आता एक कांदा हळदीचा लावला ना अशा प्रकारे एवढी सारी अलकुंड तयार होतात। आल्याची लागवड पण अशीच करत असतील ना आलं यंदा नाही। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज जशी हवा सुटलेली सकाळ सकाळ, आज तशी हवा नाही आहे, खडी ज्याला बोलतात आपल्या कोकणी भाषेमध्ये, तर त्याच्यामुळे थंडी भरपूर वाटते। काल हवा होती तर थंडी कमी होती, म्हणजे नव्हती एवढी नव्हती, पण कालच आज हवा नाही अजिबात, त्याच्यामुळे थंडी भरपूर होती। आज थंडी भरपूर आहे, सकाळ सकाळ पडले। सूर्योदय तर झालेला आहे, सूर्योदय तो झालेला आहे बघा, आंब्याच्या झाडाच्या पाठीमागे सूर्य दिसतोय। धुकं भरपूर पडले आज, हे बघा धुकं पडले। तर सूर्योदय झालेला आहे पण थंडी भरपूर, ऊन वाफ म्हणजे बोलतात ऊन नाही आले, वाफ आमच्या कोकणी भाषेमध्ये त्याला वाफ बोलतात। जेव्हा थंडी वाजत असेल ते लोक उन्हामध्ये बसतात, म्हणजे वाफेमध्ये बसतात। तर धुकं असल्यामुळे वाफ काय आज आलेली नाही आहे, येईल आता थोड्या वेळामध्ये। तोपर्यंत आपण चुलीजवळ बसूया, थंडी वाजते त्यामुळे आपण थोडं चुलीजवळ बसूया। हे बघा चूल पेटते, चुलीवर भात आहे। थोडं आता चुलीच्या बाजूला बसूया, शेकोटीजवळ। चुलीमध्ये आम्ही शेकोटी बनवली, म्हणजे शेकोटीमध्ये दोन्ही पण काम होतात, चुलीवर भात पण शिजतोय आणि इकडे पाणी पण गरम होते। आई बघूया काय करते। आई सकाळी लवकर उठलेली, पाणी जर लवकर येतं ना आमच्याकडे, सकाळी 6:30-7ला पाणी येतं, तर आई लवकर उठलेली। लवकर म्हणजे लवकरच उठतात, कारण कामं असतात ना बाकीची, लवकर उठल्यानंतर ते कामं पण होऊन जातात। भाकरी वगैरे करून, जेवण वगैरे करून शेतावर जायला जरा। आता आई बघूया घरी काय करते। आई घरी काहीतरी रात्री वड्या बनवल्या नव्हता, काय करतेस? ओके, रात्री वड्या उकडायला ठेवल्या, त्याच्या आई करतेस काय? भाजी झाली वाटतं, वांग्याची बनवलीस ना? खाली वांगी लागली होती आमच्या याच्यामध्ये, वांगी काढून आणला नाही, वांग्याची भाजी बनवली। आता आई करते, रात्री वड्या उकडायला ठेवल्या होत्यास ना उकडून, तर त्या आलूच्या वड्या, कारण आलूची पानं पण आमच्या इथे खाली असतात ना, सगळ्यांच्या याच्यामध्ये असतात, आमच्याकडे पण आहेत। सगळ्यांच्या घराच्या बाजूला वडीचं ते अळूचं हे लावलेलंच असतं, कांदे, त्यामुळे ते वर्षाच्या 12 महिने तुम्हाला चांगल्या वड्या खायला भेटतात। आणि वड्या आपलं फेवरेट आहे गावाकडे आले की, वड्या घावणे वगैरे। भाकरी भाजायची बाकी आहे ना आता? वड्या तू तळतेस ना? तळून घेते। भाजी वांग्यामध्ये काय टाकलंय? बटाटा, आज वार आहे रविवार, म्हणजे जास्त सुकी मच्छी खातो पण एवढे नाही, त्यामुळे वांगी बटाटा, मला गावकडचं वांगं होतं, वांगी बटाटा। वांग्यामध्ये कोलिंबी वगैरे टाकून पण चांगलं होतं, पण मला कोलिंबी नाही आवडत, म्हणजे हे होत नाही, मला नाही खात कोलिंबी वगैरे। कोलिंबी वगैरे टाकला तर वांग्यामध्ये भारीच होते वांग्याची भाजी, गावठी वांग्याच्यामध्ये चव चांगलीच असते। वैल आहे ना, वैलामध्ये बघा कसं दिसतोय ते, इकडची दिसतो, इकडे याच्यावर, म्हणजे एका चुलीमध्ये 2 चुलीची कामं होत आहेत, याच्यामध्ये वैल बोलतात आमच्या कोकणामध्ये। म्हणजे ही ह्या साईडला मेन चूल आहे, इथे आपण लाकडं काही करून या चुलीमध्ये, या चुलीवर पण हे होतं आहे, आणि इकडे पण तुम्ही पुढे उकडायला वगैरे, म्हणजे असं इकडे पण विजतं, म्हणजे इकडे पण दोन्ही साईडला तुम्ही हे करू शकता, जेवण वगैरे बनवू शकता।
आमच्याकडे सगळ्यांच्या घरी असता सवयीलाच असतो चूल, अशा प्रकारची चूल असते. म्हणजे हा भात समजा हे झाला तर थोडं हे करण्यासाठी त्या निंबऱ्याला ठेवायचं असेल तर त्याच वेळेला ठेवायचं, किंवा असं पाणी वगैरे गरम करायचं असेल म्हणजे दोन्ही कामं होतात. त्याला त्या चुलीला वैल बोलतात, वैल. याच्या भाकऱ्या झालेल्या आहेत. एक भाकरी तयार झाली, एक भाकरी तव्यावर आहे. तर मी पण आता सकाळ सकाळ गावाकडची न्याहारी करून घेतो. आजच्या न्याहारीमध्ये आहे आमचेच खालची वांगी लागलेली, वांग्याची भाजी, बटाटा, आलू वडे. एक भाकरी तयार झाली. गरम गरम भाकरी खायला मजा वाटते, टेस्ट पण असते, एक वेगळीच मजा असते. थंडी वाजते त्यामुळे चुलीच्या बाजूलाच बसतो भाकरी खायला. चला या न्याहारी करायला. आमच्या दादाच्याही पोकळ्याचे बी असतं ना, झाडाचे बी काढते आणि आता थंडीच्या दिवसामध्ये उन्हाच्या ओप्यामध्ये बसले आणि ते बसून बी काढते. ऊन खाण्यासाठी थंडी असते तर ओपेमध्ये बसल्याने कहाणी सांगते मला गावाकडच्या. आणि इकडे खाली आमच्या घराच्या बाजूला खोपीतली लाकडं उपसतात. म्हणजे कसं खोपीमध्ये आपण जे पावसाळ्याच्या अगोदर लाकडं भरतो ना ते अगोदर उपसतात, कारण त्या घराच्या बाजूला वगैरे असतात ना, तर भीती वगैरे असते. आणि इथे आमचे दादा आपले नारळाचे हे असतात ना, झापळ्याच्या हे पासून ते हे काढून हिर काढतात, म्हणजे त्याची हिराची झाडं तयार होईल. आम्ही चाललेलो आहोत शेतावर. काकू आहे, आई आहे. कोकणामध्ये जनरली ना सगळ्यांच्या घरी कशी हळदीची लागवड करतात, सगळ्या घरची हळद लावतात. प्रत्येकाच्या घरी असते कोकणामध्ये, जनरली सगळेच लावतात. तर लावल्यानंतर मग आता उकरायचा टाईम आहे ना त्याचा, हळकुंड वगैरे काढतात ना. हळकुंड आम्ही काढायला होतं, आईने पण आमच्या लावलेत आमच्या घराच्या बाजूला. तर ती आता आम्ही हळकुंड काढायला आलो आहेत, म्हणजे त्याच्या खाली जी हळद तयार होते ना हळकुंड, तर ती आम्ही आता काढायला आलेलो आहोत. आणि त्याचे हळदीच्या पानाचे पातोळे पण करतात. आता नाही, अगोदर ज्यावेळेस ती हळदीची पानं असतात ना, ही कोळी वगैरे, त्यावेळेस हळदीचे पातोळे वगैरे बनवतात. भरपूर काय काय होतं. आता मी आईबरोबर आलो आहे हळद उकरायला, हळकुंड काढायला. हळकुंड काढल्यानंतर मग ते कापून वगैरे सुकवतात, त्यानंतर चक्कीवर दळायला देतात. म्हणजे हे करतात, ते ग्राइंडिंग असते ना त्याच्यावर दळायला देतात, मग हळद तयार होते नॅचरली. तर आईने मी आलेलो हळद उकरायला. हे बघा, हे वंड्यावर लावतात ना हलकं, हे वलईवर. बाकीच्यांच्या हे उकरलेले आहेत की काय? हां हां हां. आता हे आमचे 4. ओके ओके. मग त्याचे हळदीच्या पाण्याचे पातळ वगैरे कधी बनवतात ते? बनवतात. ते बघा असे या वलया बनवून याच्यामध्ये ते लावतात, जे खाली ते तयार होतं ना हळकुंड. म्हणजे वर्षभर पुरेल एवढे हळद होऊन जाते. ही 4 वलय आपल्याच आहेत ना, 5 वलय आपल्याच आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला सगळीकडे पडते, गावाला, मुंबईला, पुण्याला, जिकडे नातेवाईकांना पण सगळ्यांच्या घरी असं द्यायची काही गरज पडत नाही, पण कोणाला जर पाहिजे असेल तर आम्ही देतो. तर आता बघूया, आम्ही उकरायचं काम चालू करूया. नंतर ती उकरून त्याला काय करायला लागतं उकरल्यानंतर? उकरल्यानंतर ते कापायचे असते, धुवायची, कापायची, नंतर सुकवायची. सुकवल्यानंतर मग दळायला देतात ना. त्यानंतर दळायला देतात, मग हळद तयार होते विदाऊट केमिकल, विदाऊट कलर, नॅचरली. तर आता मी चालू करणार आहोत हळद उकरायला. वलय, हळदीची वलय उकरायला लागले. ही बघा, ही अशी हळकुंड खाली तयार होतात ना, ही बघा, ही दिसते. ही काढून टाका बघूया. हे बघा, ही अशी तयार होतात. कांदे काढले, ते बरोबर उकरायला लागते, नाहीतर ते तुटते वगैरे. हे बघा,
शालकोंडा तयार आहेत. हळदीचं वळा हळदीचं लोणचं पण बनवतात हा. हळदीचं लोणचं हे बघा, असे भरपूर सारे वळा हळकुंडाचं लोणचं बनवतात. गावाला आम्ही तर नाही बनवत, मुंबईला बनवतो इकडे घेऊन जाऊन वगैरे. चांगलं असतं, पौष्टिक असतं. तर अशा प्रकारे हे 4 वलया मी उकळून घेणार आहोत. आणि आज आहे आमच्या गावामध्ये हळदी कुंकू. तर आई चालली हळदी कुंकाला. बघूया मी उकरीन एक टाईम. मध्येच आहे ना, साईटून हे करायला लागेल. हां, आता कसं ते हे होणार ते, आणि ते तुटली तर काय होतं मग, ते खराब होतं का? हां, बघूया. अशा प्रकारे आमचा प्रोग्राम आहे आजचा, हळकुंड काढायचा. चला मी पण आता कामाला सुरुवात करतो, आईला हेल्प करतो. बघा असं एक कांदा हळदीचा लावला ना, अशा प्रकारे एवढी सारी हळकुंड तयार होतात. आल्याची लागवड पण अशीच करत असतील ना? आलं यंदा नाही केलं, चांगला आला हे बघा असं प्रकारे हळकुंड तयार आहे. एका कांद्यामुळे एवढं सगळं तयार होतं. अशा प्रकारे एक वलय झालेला आहे उकरून. तर बघा अशा प्रकारे हा जो कांदा दिसतो ना वरचा, तर ते कांदे दरवर्षी तेच लावतात. म्हणजे कसं, हा पुढच्या वर्षी पण लावू शकतो. तर हा वरचा दिसतोय ना, हा एक कांदा आहे हळदीचं, म्हणजे ते बी आहे. तर त्याच्या बघा एक कांद्यामुळे बघा एवढा सारा गड तयार होतो. आता हे पुढच्या वर्षासाठी पण आईने बाजूला काढून ठेवलं आहे. हा कांदा हळदीचा कांदा पुढच्या वर्षी पण लावणार. जर कुजला नाही तर, व्यवस्थित असला तर लावतात, नाहीतर मग ते ह्याच्यामध्ये हे पण भेटतात, विकत पण भेटतात कांदे लावायला. पण आपण हे बी ठेवतो म्हणजे पुढच्या वर्षी पण होऊन जातं. तर व्यवस्थित असलं तर लावणार, नाही तर मग विकत आणतात. पण शक्यतो राहतात, व्यवस्थितच राहतात. व्यवस्थित त्यांना ठेवावं लागतं, म्हणजे कुजले नाही पाहिजे. तर बघा एका कांद्यापासून एवढी सारी हळद तयार होते. अशाच प्रकारे अद्रकची, आळ्याची पण लागवड अशीच करतात. आमच्या इकडे पण करतात. ह्या वर्षी आईने नाही लावले, आता दरवर्षी असतात. हे बघा असे प्रकारे तयार होतात हळदी. बघूया आता हे राहिलेले 3-4 वले आपण उकरून घेऊया.